नाशिक महानगरपालिकेकडून 20 फेब्रुवारी रोजी मी माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता की नाशिक शहरात सुरू असलेल्या ज्या ठिकाणी पेशंट ॲडमिट होतात अशा हॉस्पिटलची यादी आणि किती हॉस्पिटलचं फायर ऑडिट झालेलं आहे त्याबाबत माहिती मागितली असता मला टोटल 571 हॉस्पिटल जिथे पेशंट ॲडमिट होतात असे आपल्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आहेत. त्याच्यामध्ये शासकीय व खाजगी असे सर्व मिळून हॉस्पिटल आहेत, परंतु त्यामध्ये फायर ऑडिट झालेले फक्त 326 हॉस्पिटल आहेत. सध्या आपण पाहिलेल्या मागील काळात की फायर ऑडिट न झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आळी गेला, परंतु महानगरपालिका आजपर्यंत या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत व आरोग्य विभाग चिरीमिरीसाठी या सर्व दवाखान्यांना सवलती देत आहे. या 326 ऑडिट झालेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही हॉस्पिटलची संख्या अशी आहे का त्यांनी अजूनपर्यंत सर्टिफिकेट तर काढलं परंतु त्यानंतर रिन्युअल केलेलं आहे. अशा प्रकारची माहिती ही महानगरपालिकेकडून आम्हाला मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थाने याच्यावर शासनाने जागृत होण्याची गरज आहे. कारण शासन जीव गेल्यानंतरच हे सर्व प्रकार करणारच अशा प्रकारची भूमिका शासनाची झालेली आहे. आज आपण पुण्यामध्ये पाहत आहोत का एका महिलेचा जीव गेला, परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करतं आणि शासनाचे सर्व फायदे हे हॉस्पिटलवाले घेत असतात, परंतु त्यांच्या सेफ्टीचं कोणत्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही. किती नामांकित हॉस्पिटल यामध्ये आहेत आपल्यासमोर त्याची यादी आली होती? टोटल नामांकित हॉस्पिटल त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सुद्धा काही नर्सिंग होम आहेत आणि नामांकित हॉस्पिटलमध्ये 13-14 हॉस्पिटल असे आहेत की जे आज पेशंटनी भरलेले आहेत. ओके. माझं नाव अजीज पठाण, मी प्रदेशाध्यक्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड.